अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। वर्ष आरंभ, नवीन वर्षाची सुरुवात। हिंदू धर्मातील चैत्र महिना त्यातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। 3.5 मुहूर्तापैकी असलेलं हे एक मुहूर्त। वर्षभराची सुरुवात एका आनंदी वातावरणाने, उत्साही वातावरणाने, धार्मिक वातावरणाने आपण करूयात। प्रातःकाळी अभ्यंग स्नान, त्यानंतर नित्यकर्म स्नान संध्या, यानंतर गुढीची पूजा, लिंबाच्या पानाचं पण किंवा पंचामृत हे प्राशन करणं औषधीयुक्त आहे आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असं हे प्राशन करायचं आहे। पंचांगाची पूजा करायची आहे। ब्राह्मण गुरुजन वर्ग यांचंही पूजन करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि हे वर्ष आनंदाने घालवण्यासाठी भगवंताला प्रार्थना करायची आहे। हे असं केल्याने वर्षभर उत्साह राहतो, मन प्रसन्न होऊन भगवंताच्या स्मरणामध्ये राहतं आणि वर्षभरामध्ये आपल्याला इच्छित कामना पूर्ण करण्यासाठी भगवंताचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात। असं करण्यासाठी शास्त्रच आपल्याला सांगतं। म्हणून शास्त्रयुक्त आपण जर राहिलो तर आपल्याला सदैव भगवंताच्या अधिष्ठानात राहता येतं आणि आपली सत्सद्विवेक बुद्धी कार्यरत राहते। यावर्षी गुढीपाडवा हा सकाळी 6:54 सुरुवात होत आहे। अनेक जणांना अमावस्या आहे, पाडवा चांगला नाही, या दिवशी काही खरेदी करू नका, गुढी उभारू नका, असे काहीही प्रश्न विचारत आहेत किंवा काही सांगत आहेत। काही जण आता 20 तारखेला गुढीपाडवा करा असं सांगत आहेत। तर अशा प्रकारे कुठलेही मनामध्ये संदेह संभ्रम निर्माण करून घेऊ नका। पंचांगामध्ये ज्या दिवशी गुढीपाडवा सांगितलेला आहे त्याच दिवशी आपल्याला हा गुढीपाडवा करायचा आहे। आपणास शास्त्राचं ज्ञान असेल तर हे प्रश्न पडणार नाहीत आणि ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, पंचांगाचं ज्ञान आहे, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की गुरुवारी आपल्याला गुढी उभारायची आहे, वर्ष आरंभ होणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी पंचांगामध्येच सर्व पंचांगकर्त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्यामुळे सांगतंय कोण यापेक्षा पंचांगात काय दिले हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे कुठल्याही संभ्रम मनामध्ये न करता यावर्षी आनंदाने हा गुढीपाडवा उत्सव सर्वांनी साजरा करावा। 3.5 मुहूर्त हे खरेदी विक्रीसाठी असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। बाकीचे इतर कार्य काही करायचे असतील, मुंज आहे, लग्न आहे, काही आणखी मूर्ती स्थापना वगैरे अशा काही गोष्टी जर करायच्या असतील तर त्यासाठीचे मुहूर्त पंचांगात दिलेले आहेत का हे आधी पहा आणि त्यानुसार हे कार्य करा। चैत्र महिना हा वास्तुशांतीसाठी वर्ज्य सांगितलेला आहे। वर्षातील 4 महिने वास्तुशांतीसाठी वर्ज्य आहेत। त्यापैकी चैत्र हा महिना आहे, आषाढ आहे, भाद्रपद महिना आहे, आश्विन महिना आहे, हे 4 महिने वर्ज्य सांगितलेले आहेत। त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये भूमिपूजन, वास्तुशांती याचे मुहूर्त नसतात, हे लक्षात घ्यावं। मग गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, आम्ही त्या दिवशी करतो, चांगला दिवस वगैरे वगैरे असं बरेच जण म्हणतात आणि बरेच जण करतातही। आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मी आपणास पंचांगामध्ये काय दिलेले आहे हे फक्त सांगत आहे। आपणही पंचांग विकत घेऊन त्याचं मराठीमध्ये बरोबर दिलेलं आहे ते आपण वाचन करू शकता। सर्वांनी दरवर्षी पंचांग घ्यावं की आपणास आपोआप पंचांग कळायला लागेल। अवघड असं काही नाही, फार सुटसुटीत करून पंचांग दिलेलं असतं। त्यानंतर यावर्षी 2 महत्त्वाचे पर्वकाळ आहेत। काय पर्वकाळ आहेत? पहिला आहे धोंड्याचा महिना अधिक मास, जो मे आणि जून मध्ये आहे।
त्यानंतर अजून एक मोठा पर्वकाळ नाशिक येथील कुंभमेळा, सिंहस्थ, दर 12 वर्षांनी येणारा. ह्या 2 महिन्यामध्ये आपणास जास्तीत जास्त धार्मिक कृत्य करायचं आहे. पहिल्या अधिक मासामध्ये आपणास भगवंताचं निस्सीम अशी सेवा करायची आहे, कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता. त्यानंतर सिंहस्थामध्ये तीर्थस्नान, पितरांची सेवा हे सर्वात जास्त करायची आहे. त्याबद्दलची विशेष माहिती आपणास दिली जाईल. हे 2 विशेष पर्वकाळ या वर्षी आलेले आहेत. हे आपलं भाग्य आहे. जून महिन्यानंतर विवाह मुहूर्त चांगले नाही आहेत. ते 2027 मध्ये चांगले मुहूर्त सुरुवात होत आहेत असं पंचांगामध्ये दिलेलं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, पंचांगामध्ये चांगले आणि आपत्काळामध्ये वापरायचे असे दोन्ही मुहूर्त दिलेले असतात. त्यामुळे आपत्कालीन मुहूर्त आपण कधी वापरायचे हे आपण पंचांगामध्ये पाहून घ्या. सगळेच मुहूर्त चांगले असतात असे नाही. कोणत्यातरी दिवशी आपण करणारच आहात तर त्यापैकी या दिवशी करा असं पंचांगकर्त्यांचं म्हणणं आहे. पण याच वेळेस करावं, हे करायला चालतात वगैरे असं मनामध्ये आणू नका. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की मौंज, उपनयन हा संस्कार आपत्कालातील मुहूर्तावर शक्यतो करूच नका. ज्यांना लक्षात येते त्यांनी पहा. मुंज हा संस्कार आहे, विवाह हा संस्कार आहे. आज त्याला सोहळ्याचं रूप प्राप्त होत आहे. तर हा प्रकार होऊ नये, यामुळे धर्माला ग्लानी येत आहे, हे आपण लक्षात घ्यावं. मुंजीच्या संस्कारात एक नियम आहे की नाच गाणे करू नको. तर त्याच मुंजीच्याच संस्कारामध्ये नाच गाण्याचं रूप आज प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारचं विडंबन धर्माचं आपल्याकडनं होऊ नये, ही या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण भगवंताला प्रार्थना करूया की सत्सद विवेकबुद्धी आमची जागृत राहू द्या, शास्त्राप्रती आमचं प्रेम वाढू द्या, धर्माप्रती आमची निष्ठा राहू द्या, आणि ज्या काही शंका असतील त्या आमच्या निरसन करत चला, असं भगवंताला आपण प्रार्थना करून या वर्षीचा हा गुढीपाडव्याचा उत्सव सर्वांनी आपण आनंदाने साजरा करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.